मग आपण सगळ्या लर्निंग प्रोसेस सगळेजण शिकतोच आहे, प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिशनर म्हणजे काय, शिकत राहणे. आणि कंटिन्यू प्रॅक्टिशनर आपण राहिलं की आपण कंटिन्यू नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो. लर्निंग मोड मध्ये रोज आपल्याला स्वतःला सांगितलं की आपण स्टुडंट आहे, मी शिकतो आहे. आणि खरंच रिअल हॅपीनेस, रिअल आनंद आपला जर बघितला, कधी कधी आपण बघतो नाही का, करोडोची प्रॉपर्टी असते पण लोकांना तरी पण ते खुश नसतात. सगळं काही आहे दागदागिने पण ते खुश नसतात. त्यांना ते फक्त म्हणतात की, काही जणांशी जर बोललं आपण, ते म्हणतात मला खुश व्हायचं, मला शांतता पाहिजे, मला पीसफुल पाहिजे. पण ते काय केल्याने होईल आणि काय केलं म्हणजे ती शांतता मिळेल, हे माहिती का लोकांना? नाही ना. म्हणजे काय केलं म्हणजे, आणि आजकाल आपण बघतोय सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया जसं आता व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम आलं, अजून काय काय नवीन नवीन आहे भरपूर गोष्टी. लोक असं जर आपण जर नीट बघितलं ना, लोक खुश राहण्यापेक्षा खुश दाखवण्याच्या भानगडीत जास्त आहे. बरोबर आहे ना? मग ते खुश राहण्यापेक्षा दाखवण्याच्या भानगडीत जास्त आहे. बर्थडे केला तर कधी आता एकदा स्टेटसला टाकल, कधी काय माझं हे टाकल, किंवा काय सेलिब्रेशन केलं ते टाकल, कुठल्या हॉटेलमध्ये जेवण केलं. म्हणजे आपण रिच होण्यापेक्षा ते दाखवण्यात, खुश होण्यापेक्षा ते दाखवण्यात इंटरेस्टेड आहे. म्हणजे आपल्यामुळं काही लोकांना काय वाटतं, मग त्यांचे फीडबॅक काय येतात, आपण ते दाखवण्यात इंटरेस्टिंग. काही काही जणांचे पोस्ट असतो हसबंड वाईफचे, काही व्हिडिओज वगैरे असं असतात की रियालिटी किती तुमची आहे त्या पाठीमागं. म्हणजे सोशल मीडिया सगळंच रियालिटी असलं असं नाही, की ते आपलं वाव छान वाटतं, काही जणांना चांगलं वाटतं, काही जणांना वाईट वाटतं ते बघून. असं कोणाचे अप डाऊन होतात इमोशन. पण हे सगळं करत असताना आपण किती म्हणजे खरंच त्या गोष्टीला त्याला खुश आहोत का, का आपण ते नाटकीय पद्धतीने नाही का लोकांना दाखवायचं म्हणून असं त्यासाठी दाखवतो. मग ते आपल्याला रिअल हॅपीनेस जगायचा आहे, खरा आनंद जगता आला पाहिजे. आणि खरा आनंद केव्हा होणार आहे, की आपण तो स्वतःला आतमध्ये ओळखण्यात मजा आहे. म्हणजे आतमध्ये जर बघायला लागलो त्यात त्यात आपल्याला आनंद आहे. आणि इतरांकडे बघत गेलो की त्याच्या ताटात काय आहे, तर मग त्याच्यात तुम्हाला आनंद स्वतःचा मिळणार नाही. स्वतःचा कधीही आपल्याला आनंद मिळणार. त्याच्यामुळे आपण स्वतःकडे काय आहे, मग आपला सगळ्यात पहिला चॅप्टर आपल्याला ते शिकवतो, काउंट युअर ब्लेसिंग. स्वतःच्या ब्लेसिंग हे करायच्या मध्ये दिवसभरात तुमच्या समोर कितीतरी वस्तू दिसतात, तुम्हाला काही जर दिसतं, ते सगळं ब्लेसिंग आहे. आपल्या सगळे सगळं सगळं ब्लेसिंगच आहे आपल्याला. सगळीकडे ब्लेसिंग आहे तुमच्या. इव्हन तुम्ही कुठेही जा, टॉयलेटमध्ये जा, बाथरूम मध्ये जा, सगळं काही ब्लेसिंग आहे. असं कुठं जागा आहे का तिथं ब्लेसिंग नाहीये? झोपायला बेडवर गेलं, बेड आहे, गादी आहे, ही ब्लेसिंग आहे, वरदानच आहे. आणि सगळं तुमच्या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये अक्षरशः झाडू असत तर ते पण तुमच्या कामाची, ती पण ब्लेसिंग आहे. म्हणजे तुम्ही जर ओळखलं त्या गोष्टीला की खरंच ही माझी ब्लेसिंग आहे, तर दिवसभरात तुम्ही कितीतरी ब्लेसिंग काउंट करू शकता. आणि जेव्हा आपण ब्लेसिंग काउंट करत बसतो तेव्हा आपल्याला बाकीच्यांकडे काय आहे किंवा माझ्याकडे काय नाही हे बघण्यामध्ये वेळच नसतो ना आपल्याला. आता जर आपण खरी आतापर्यंत प्रॅक्टिस करत आलोय आणि अजून जर तुम्ही प्रॅक्टिस तुमची वाढवली, तर आता ही स्टेज आली की आपण इतरांसाठी मॅजिक करायचं आपल्याला. पण इतरांसाठी आपण केव्हा देतो, आपली झोळी भरलेली असली की. आता आपण काही गोष्टी बघतो, काही आणलं आपण गावाकडे, शेजारी द्यायचंय किंवा आपल्याला कोणतर दिलंय, पण आपण फुलफिल असतो ना. असं माहित असतं की हे भरपूर आहे आपल्या घरातलं, म्हणजे खाऊन पिऊन उरेल बुवा असं. तर तेव्हा ती आपण गोष्ट वाटतो. पण आपल्यालाच 2-4 आहे आणि मग आपण वाटतो का? काही फळं आणले, काही आणले, कोणी दिले. पण आपल्याकडे असं भरगच्च आहे ना, मग आता एवढ्याचं काय करायचं? मी खाईल, मुलगा खाईल, नवरा खाईल, आपला अंदाज लावतोय, खूप सगळं आहे. तर हे मला वाटायला पाहिजे, तेव्हा वाटतं आपल्याला. त्याच्या अगोदर नाही वाटत. मग तुम्ही जर असे 1च किलो सफरचंद आणले आणि ते तुम्हाला जर वाटायचे, बाजूला पण द्यायचे आणि कोणी आलं पण ते द्यायचं, तुम्ही देणार का हो? नाही देणार ना. मलाच लागतंय हे 2-3 दिवस, मी कशाला देईन? पण असं अख्खं पोतं भरून जेव्हा आपण आणतो काही आपल्या शेतातून किंवा कोण देतं आपल्याला, आई-वडिलांच्या घरून काही आणलं, फळे फ्रूट आणले, तर आपल्याला पहिलेच अंदाज लागतो, की आपण खाऊन-खाऊन किती खाणार? आपलं मन होईल, आपलं पोट भरल, घरातले खातील सगळे, कामवाले पाहिजे. मग आपल्याला असं वाटतं कोणाला तरी शेजाऱ्याला द्यावा, कोणी वॉचमॅनला द्यावा, याला द्यावा. मग आपण तेव्हा वाटायला सुरुवात करतो. सेम असाच टाईम होतो, की आपल्याकडे आपलं भरपूर येतो मॅजिक. आपण शिकतो, आपल्याला कळायला लागतं प्रत्येक एरियामध्ये कसं काम करायचं, माझा प्रॉब्लेम कसा कुठं मला हे करायचं, स्वतःला कुठं ट्रिगर करायचं, हे आपण शिकतो ना, मग आपण इतरांना पण सांगायला लागतो. इतरांसाठी पण द्यायला लागतो. मग आपण एक काय बनतो, आपण एक जादूची छडी बनतो. तर किती लोकांना असं आवडेल, की स्वतः पण एक जादूची छडी बनायची. स्वतः पण एक मॅजिक क्रिएट करायचं. सगळ्यांना आवडेल ना, है ना? मग त्याच्यासाठी असं काही नाही, की जुन्या याच्यात असं तपस्या करा किंवा हे करा, असं नाही का, सिद्धी, रिद्धी, सिद्धी याच्यासाठी आपण बघत होतो साधू संतांना उपासना असे हे हे करा. हे मॅजिक तुमच्यामध्ये आपोआप येणार आहे. आणि आपोआप तुम्ही त्याची जशी प्रॅक्टिस होणार, ती जादूची छडीची पॉवर वाढत जाणार आहे. ते आपण एक का होतं ना लहानपणी ते एक
शो होता शकालाका बूम बूम, आणि त्या मुलाकडे ती पेन्सिल होती आणि तो ड्रॉ करायचा आणि ती वस्तू त्याला मिळायची, खायची असो, खेळायची असो, काही असो. मग तशी जर आपल्याला पेन्सिल मिळाली आणि तशी जर छडी आपल्याला मिळाली तर आपल्याला किती मजा असं वाटायचं ना लहानपणी. तशी आणि आपण ती डुप्लिकेट घेऊन पण आलो होतो बाजारातून, तशीच विकत मिळायची की त्याला आपण फील पण करायचो, त्याच पेन्सिलने काढायचं पण काहीतरी आणि म्हणायचं की हा ही शकालाका बूम बूमची माझ्याकडे पेन्सिल. मग तशी जर जादूची कांडी तुमच्याकडे रियालिटीमध्ये असली तर तुम्ही किती मॅजिक क्रिएट करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडं आधी काय आहे, तुम्ही काय मॅजिक स्वतःसाठी वापरले आणि काय क्रिएशन केलं ते महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही 22 दिवसात जे शिकलेय ते स्वतःमध्ये काय काय तुम्ही मॅजिक वापरलं, काय काय मॅजिक घडून आणलंय आणि स्वतःमध्ये काय काय त्याच्यात तुम्हाला असं वाटतंय की मॅजिक हे इतरांना द्यावं. बरोबर आहे ना? मग आपण उपाशी असल्यावर आपण दुसऱ्याला नाही खाऊ घालू शकत. मग आधी आपलं पोट भरायचं असतं, आहे ना? मग उपाशी पोटी तर काही दुसरं दुसरं कामही होत नाही. मग त्याच्यामुळे आपण फीलफुल होतो. आपण एक सॅटिस्फॅक्शन होतो. आपण एक समाधानी वॉव! आपल्याला काय लागतं, की काय जबरदस्त मॅजिक आहे ना. याच्या अगोदर मिळालं असतं. किती लोकांना असं वाटतं बरं मनापासून, "अरे याच्या अगोदर जर मला मिळालं असतं हे मॅजिक तर." माईक चालू करून सांगू शकता. "याच्या अगोदर मला हे कधीचच मिळालं असतं मॅजिक तर माझी लाईफ अजून काहीतरी वेगळी राहिली असती." मला वाटतं मॅडम. तुम्हाला वाटतं ना? मलाही हो. असं वाटतं, की अरे आपल्याला अगोदरच जर मिळालं असतं, हे लहानपणी जर मिळालं असतं, लहानपणीपासून कसे मार्क पडायचे, काय कसं करायचं, तिथूनच आपण सुरू केलं. काय-काय लहानपणी भेटत गेलं आणि त्यासाठी आपण ग्रेटफुलच नव्हतो. त्यावेळेस काय असं सगळं मिळत होतं, पण त्यावेळेस जर असतं आणि आता ही जर प्रॅक्टिस आपण आपल्या मुलांना किंवा इतरांना जर शिकवायची सुरुवात केली, तर काय लाईफ राहील त्यांचं? छोटी मुलं आहे, बाकीचे आहे. तर कल्पना ताई तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये काय-काय परिवर्तन झालंय? तुम्ही आहे कम्फर्टेबल तिथं? की ह्या हो. जसं कॉलवर येताय हां, जसंही हां, कॉलवर येताय, तर तुमची तुम्हाला स्वतः आवाज येतोय का? हॅलो. हां, बोला. हां, म्हटलं मला पहिल्यापेक्षा फार पॉझिटिव्ह वाटतं. आणि मी आता कुठली गोष्ट करायला जाताना ना, त्या मॅजिक रॉकशी बोलते किंवा ते तर माझं ते काम आहे ना, काय माहिती पण मला असं वाटतं, की माझ्या मनासारखं होतंय किंवा मला जसं पाहिजे तसं होतंय किंवा माझं जे अडतंय ते पुढे जातंय असं. येस, 100%. मग आपल्याला हे कळायला लागलं, की हे सगळं चांगलं-चांगलं वाटतंय चांगलं आणि पहिली गोष्ट भीती निघून जाते आपली नाही का? आपण जे हो. बिनकारण चिंता करायचो, कुठल्या गोष्टीची भीती करायचो, ती भीती आपल्या डोक्यात राहते का? निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात राहत नाही. निगेटिव्ह विचार राहत नाही आणि आपल्याला माहिती आहे, की हे मॅजिक आपल्याकडे आहे. फक्त जेवढी-जेवढी प्रॅक्टिस वाढवू आपण, तेवढं-तेवढं मॅजिक वाढेल आपल्या लाईफमध्ये. आणि स्वतःच्या लाईफमध्ये आणि स्वतः आजूबाजूचे लोकं, आपल्या घरातले लोकं बघून आपल्याला त्यांना वाटायला लागतं, की अरे काहीतरी बदल आहे हां, व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. त्याच्यामुळे आपण पण काहीतरी करावं. लोकं तुम्हाला विचारायला लागतील. तुम्ही कंटिन्यू ही प्रॅक्टिस ठेवली, की लोकं तुम्हाला विचाराल, "काय आजकाल काय करतीये? काहीतरी चेंज आहे तुझ्यामध्ये." आणि काही लोकांचं बघा लगेच लोकं ऐकतात असं म्हणजे बोलणं असं इतकं छान वाटतं, की पटकन ऐकतात आणि ते घेतात, पिक करतात आणि त्याला फॉलो पण करतात. आहेत ना लोकं असे भरपूर. YouTubeवर किंवा आपण ऐकतो एक ट्रस्ट असतं, की चला हां, ही गोष्ट सांगते तर आपल्याला करून पाहायला काय हरकत आहे. तसं आपल्या बाबतीत झालं पाहिजे. तसा ओरा आपला पॉवरफुल झाला. येस पूजा मॅडम तुमच्या आता ह्या कॉलवर आल्यापासून ह्या 1 महिन्यामध्ये साधारण तुमच्यामध्ये काय-काय तुम्हाला असं वाटतंय स्वतःमध्ये काय-काय चेंजेस तुम्ही केले आणि काय-काय तुमच्या लाईफमध्ये मॅजिकनी वर्क केलंय? त्यात आधी कुठल्या गोष्टीची चिंता राहत नाहीये आणि सगळीकडेच असं वाटतंय, की मी आधी बोलायचे, की कुठली गोष्ट नाही आता हे पुढे कसं होईल, अशी कधी-कधी चिंता असायची. पण आता ती पण चिंता नाहीये. आता वाटतं मी ऑलरेडी एवढ्या मॅजिकमध्येच राहतेय, तर मी ऑलरेडी मॅजिकलच आहे. त्यामुळे जे होतंय ना ते बेस्टच होतंय आणि जे होणार आहे ना ते पण बेस्टच होणार आहे. कारण माझ्यापेक्षा तर त्यांनी विचार करून ठेवलाय माझा. आणि जे आहे ते आपलं सोल कॉन्ट्रॅक्टच आपण घेऊन आलोय त्या हिशोबानेच होणार आहे. फक्त आपल्याला आपली मनस्थिती किती पॉझिटिव्ह कुठल्या गोष्टीमध्ये ठेवली पाहिजे, हे याचा जरा ठाम मत झालंय, की माहिती होतं पण त्याच्यावर ठाम नव्हतो. तर ते जरा ठाम झालंय. आणि प्रत्येक गोष्ट अशी वाटते, की व्यवस्थित होते सुरळीतपणे. कुठल्याच गोष्टीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि असं वाटतं आणि कोणी आपल्या समोर आलं तर पटकन मला सांगावसं पण वाटतं. की तुम्ही जे टेन्शन करताय ना, ऑलरेडी तुमच्याकडे जे ब्लेसिंग्ज आहेत ना, त्याच्यासाठी तुम्ही थँक यू बोलायला शिका.
तर मी कोणीही भेटलं ना, की पहिला त्यांचे प्रॉब्लेम जर माझ्या शेअर केलं, तर मी सगळ्यात आधी सांगते, जे ऑलरेडी तुझ्याकडे आहे ना, तर मी ते ब्लेसिंग्स काउंट करून दाखवते. हे बघ तुझ्याकडे हे आहे, ते आहे, पाणी आहे, हवा आहे. जे आपण एवढं शिकलो ना, तर ते छोटे-छोटे मुद्दे मी सांगते. आणि कालच तसं झालं, की एक अंकल मला सांगत होते. तर मी त्यांना 10-15 मिनिटं ह्या गोष्टीवर सांगितलं. तर मला बोलतात, "आज से तुम है ना बेटा मेरा गुरु हो गए. मेरे को जो चाहिए था तुमने वही बता दिया की हाँ, ये करना चाहिए था." तर मला असं थोडंसं वाटलं, की नाही हे बरोबर गोष्ट आहे. मग मी म्हटलं, की आता नेक्स्ट टाईम क्लास सुरू झाला ना, की त्यांना जॉइनच करवीन इकडे, की म्हणजे अजून नॉलेज मी सांगण्यापेक्षा तुमच्या तोंडून पण अजून मिळेल किंवा बुक वाचताना अजून त्यांना अजून नॉलेज येईल, तर त्यांचं जीवन पण सार्थक होईल जसं आमचं सार्थक झालं. येस, डेफिनेटली. याच्यावरून कळतंय की आपण जादूची छडी बनत चाललो, म्हणजे आपली पॉवर आपण दुसऱ्यांना देऊ शकतोय. आणि ती एवढी पॉवर होती की आपल्याला वापरून, आपली फॅमिली वापरून ती उरती, अजून शिल्लक राहते, म्हणजे आपल्याला ती देता येते. आणि पूजा मॅडम, तुम्ही प्रॅक्टिस काय काय करता ते सांगा ना इतरांना. म्हणजे तुम्ही डेली याच्यात आता जे लेसन आहे त्याच्यामधून काय काय प्रॅक्टिस करतात? मी नेहमी ग्रॅटिट्यूड लिहिते आणि उठल्यापासून ग्रॅटिट्यूड मला जेव्हाही कधी-कधी विसरायला पण होतं, नाही असं नाही. पण ग्रॅटिट्यूड मानत राहते, की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थँक यू बोलते आणि ते तुम्ही जाता येताना प्रत्येक पावलावर थँक बोलायचं नाही. जेव्हा पण आठवलं मी परत स्टार्ट करते आणि मॅजिक स्टोन आहे तर त्याच्याशी बोलते. दिवसातून 2दा-3दा मी ग्रॅटिट्यूडसाठी बसते. जेव्हाही माझं पटकन एक फ्रिक्वेन्सी येते अशी बसल्यावर, की नाही आता मी ना हे ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे. तर ते 5-10 मिनिटं मी ते बसते. इव्हन मी Instagram पण बघत असेल ना, तर अचानक असं असं थोडंसं टर्न झाल्यावर मला असं पटकन फिलिंग येतं, की नाही आता माझं माइंडसेट तसं आहे, की मी थोडंसं ग्रॅटिट्यूड करू. तर मी लगेच फोन बाजूला ठेवते आणि लगेच ग्रॅटिट्यूड करते. म्हणजे आधी तर एकदाच व्हायचं, पण आता हे 3-4 वेळा दिवसातून होतं. रात्री झोपताना करते. स्टोनला सगळं सांगते. आणि अर्ली मॉर्निंग उठल्यावरती सुद्धा मी म्हणजे विचार करते, की 3 वाजताचा अलार्म लावला आहे. तर 3 वाजता उठल्यावरती माइंडमध्ये आलं, की ग्रॅटिट्यूडसाठी ते बोलणं सुरू करते. स्टोन बाजूलाच ठेवलेला असतो उशीच्या इथे. तर ते घेऊन बोलते. हल्ली ते सगळं करते आणि खूप पॉझिटिव्ह राहते. वाव, जबरदस्त. म्हणजे आपण जी प्रॅक्टिस करतो ना ऍक्च्युली, तर त्याचेच आपल्याला आउटपुट येत असतात. मग आपल्या लक्षात येतं की कोण किती प्रॅक्टिस करते, तुम्ही किती प्रॅक्टिस करता दिवसभरातून, जेणेकरून तुमच्याकडं हे मॅजिक वर्क करणार आहे. आणि सगळ्या काही गोष्टी प्रॅक्टिसच आहे, प्रॅक्टिस शिवाय काही नाही. म्हणजे तुम्हाला किती सगळं सांगितलंय, रोंडाने सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण प्रॅक्टिस महत्वाची. शेवटी प्रॅक्टिस असणं महत्वाचं. जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस होत नाही, मग डेली बेसिसवर मी सांगितलंय. हा, बोला पूजा मॅडम. माईक बंद करा, माईक चालू करा. हां. आणि अजून जेवताना सुद्धा मी ती आठवण ठेवते, की जे अन्न मिळालं आहे, त्या अन्नाला सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. तर डाळ-भात, जेही अन्न असेल ना, त्या फार्मरला सुद्धा लक्षात ठेवून ग्रॅटिट्यूड करते, की तुम्ही एवढी मेहनत केली त्यांच्यामुळे आम्हाला मिळत आहे. दुकानदार, हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत किती लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. त्या सगळ्या लोकांना ग्रॅटिट्यूड देते. पाणी पिताना करते. प्रत्येक गोष्टीत आता ते आधी नव्हतं येत, पण हल्ली प्रत्येक गोष्टीत आलेलं आहे. कबुतराला दाणे टाकते ना, तर त्या कबुतरांना पण थँक बोलते. तुम्ही आले म्हणून मी हे देऊ तरी शकले. म्हणजे मला लक्षात आलंय ना, खूप गोष्टी माझ्या इतक्या जवळ आहेत ना, की मला कुठे लांब जायलाच लागत नाही. इव्हन देऊळ पण असं पावलावरती आहे, की मी जिथे जाऊ शकते. सगळ्या गोष्टी एकदम जवळ आहेत माझ्या. तर त्या सगळ्या गोष्टींना खूप थँक करते मी. आणि तुम्ही बोलल्या गाईला चारा करायला, लोकांना गाय पण हां. बघायला भेटत नाही दिवसभरात ती कधीतरी. बाजूलाच आहे. देऊळ आहे. देवळाच्या बाजूला गार्डन आहे. तिथे कबूतर एवढे असतात, एवढे. आणि मग नंतर तिथे बाजूलाच गायी असतात 4. 2 वासरं आहेत, 2 मोठ्या गायी आहेत. तर एकदम असं ना पावलावरती सगळं दिलेलं आहे देवानी असं वाटतं. आधी ना त्याची किंमत नव्हती हां. आहे, ठीक आहे. हां, जायचंय. ठीक आहे, असं होतं. पण आता ना त्याची किंमत वाटायला लागली आहे, की नाही एवढं मला पावलावरती दिलंय आणि मी इतकी वर्ष जी गेली नाही, कधी-कधी जायची, कधी सुट्टी करायची. आता असं वाटतं नाही, 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 सगळं मला असं देवाने असं आयतं थाळच दिलेली आहे आणि मला फक्त ना ते असं खायचंय. इतकं दिलंय मला आणि आपण तरी सुद्धा कधी-कधी मागे हटतो. तर हा क्लास खूप मला उशिरा भेटला असं नाही म्हणता येणार. पण वाईट अनुभवातून आपण चांगल्या अनुभवामध्ये येतो ना, तेव्हा त्याची आपल्याला किंमत असते, खरं सांगू तर. बरोबर आहे. त्या वेळेलाच किंमत असते. अजूनही भरपूर लोक आहे ग्रुपमध्ये किंवा अजूनही विचारतात, त्यांना नक्की काय चाललं कळत नाहीये, किंवा ते त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त आहे, नाही का?
कधी कधी नाही का ते असं पाटाखालीच आपल्या जमिनीखालीच आपल्या तिथं सोन्याचा अंडा असं तिथंच माणूस बसतोय एकाच ठिकाणी नाही का. तर मग तशी गोष्ट असती जोपर्यंत एक कार्मिक पण म्हणावं लागेल आपले कर्म पण, आणि जोपर्यंत वेळ पण येत नाही अजून ठोके खायचे बाकी असतात आपल्याला. आणि जेवढे आपल्याला ठोके मिळणार असतात तेवढं आपण काय म्हणतात ना तेवढी आपली मूर्ती स्ट्रॉंग होणार असते. तेवढे आपल्याला बघा हे मॅजिक मध्ये जे लोक येतात, ध्यानामध्ये जे लोक येतात, हे लोक काहीतरी स्ट्रगल करून आलेले, कुठंतरी त्यांचं मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, काहीतरी बौद्धिक म्हणा, ते कुठंतरी हर्ट आहे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये ते घडलेले म्हणून बसतोय. आज कोणाकडे कोणासाठी वेळ नाही, ऐकत बसायला तर बिलकुल नाही, ऐकून घेण्यासाठी तर माइंड तयारच नाही आपलं. म्हणजे असं आय नो एव्हरीथिंग ऍटिट्यूड प्रत्येकाचा आपण बघतो की आपण आपल्या मुलाला पण सांगा नको नको गं मम्मी हे सांगू नको, माहिती माहिती मला. म्हणजे आपलं माइंडच तसं हे नाही की आपल्याला सगळं असं वाटतं की नाही का ऐकून घ्यायची तयारी खूप कमी होते. म्हणजे लिसनिंग पॉवर, हे दोन कान का दिलेले परमेश्वरांनी, एकच तोंड दिलेलं आहे ना. दोन कान दिलेले की जेवढं बोलतोय ना त्याच्यापेक्षा डबल ऐका, जेवढं बोलणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने ऐकायचं आहे आपलं, म्हणून दोन कान दिलेले. लोक म्हणतात ना या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडायचं, तसं नाही. तुम्हाला दोन्हीकडनं जास्त ऐकायचंय, तुम्हाला ऐकण्याची पॉवर जास्त वाढवायची त्यासाठी तुमचे दोन कान. नाहीतर मग एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडायचं असं नाही. सोडायचं तर आपल्याला जे नको आहे ते तर आपण ठेवतच नाही आपल्या प्रोग्राम मध्ये. पण जी पण गोष्ट आहे ना दिलेली आपल्याला भगवंतांनी, तर काहीतरी प्रत्येकाला पाठवत जातो. जेव्हा आपला जन्म होतो की ते आपला कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतो आपल्या सोलचा, तेव्हा तुम्हाला काहीतरी काम दिलं असतं. असं इथं उगाच तुम्हाला पाठवलेलं नसतं. उगाच आपला जन्म मानव योनीत झाला नाही. असं म्हणतात 84 योनी लागतात आणि त्याच्यानंतर आपण मनुष्य म्हणून जन्मातो. बरोबर आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. मग हे काही असंच आहे का सगळं घडलेलं? हे सगळं जे आहे आणि आपल्याला काय रडायला पडायला दुःख भोगायला थोडी वेळ पाठवलंय. आपल्याला पण सगळे एन्जॉयमेंट मजा मस्ती करण्यासाठी पाठवले. सगळे आपण चांगलं सगळं उपभोग घेऊन आपण त्या गोष्टीकडे जाणार. पण जेव्हा आपले विचार चांगले होतील, आपल्या भावना चांगल्या होतील, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे या गोष्टी येणार आहे चांगल्या प्रकारातल्या. मग आता जादूची कांडी व्हायची म्हणजे पहिले आपल्याला दुसऱ्यांना खुश बघायला आवडलं पाहिजे, है ना. नाहीतर सगळ्यात मोठं टेन्शन असतं की आपल्या ही आज काय खुश आहे, शेजारची बाई आज जरा जास्तच गाणे गुणगुण करते, आज काय खुश आहे, काहीतरी झालंय वाटतं, प्रमोशन आहे वाटतं. म्हणजे इरिटेशन लोकांना काय असतं की आपल्या घरात काय चाललं ते नाही, पण शेजारी का बरं एवढा आवाज येतो हसायचा, शेजारी का बरं होतो. म्हणजे आपल्याला ते एक प्रकारचं ते आपण दुःखच करून घेतो गरज नसताना. ज्याची गरज नाही त्याच्याने. मग आपल्याला आपण खुश स्वतः राहायचंय, छोट्या छोट्या गोष्टी आनंद शोधायचा. जेव्हा आपण ही सर्कल चालवतो ना इतरांसाठी, म्हणजे स्वतःकडे पण आहे पण इतरांसाठी पण ग्रॅटिट्यूड करायला लागतो. मनातल्या मनात म्हणता म्हणता अरे छान घर आहे हा याचं, मस्त घर बांधलंय छान, वा वा मस्त, त्याच्याकडनं मस्त घर झालंय, चांगलं केलंय बिचाऱ्यांनी मस्त, त्याला पण चांगला उपभोग घेतो, आयुष्यभर भरपूर कष्ट केले, आज बरं झालं त्याच्या याच्यात तो स्टे झाला. मग आपण अशा जरी भावना टाकल्या तर त्या सुद्धा भावना आपल्याकडे रिप्लेस येणार आहे. आणि तुम्ही आपण बोलता बोलता म्हणतो किंवा मॅजिक मूव्ह मध्ये आहे ना, काय त्याचा 2 नंबरचा पैसा आहे, कसं बांधलं आणि काय आपल्याला माहिती. आपल्याला काय माहिती काय आहे, पण आपण आपल्या आतून निष्कर्ष लावायला लागतो. होतं ना तसं. मग ते पण तुमच्याकडे फिरून परत येणार आहे. मग हे सर्कल तुम्ही कसं चालवताय ना तुमच्या दिवसभरातलं, ते सर्कल महत्वाचं. एखादा स्टेटस पाहिलं मध्ये, त्याने काहीतरी हे केलं, गाडी घेतली, हे केलं, तर त्याला आपण छोटं लाईक केलं, त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं, तर समोरच्याला बरं वाटतं ना. नाही तर बघूच नका कोणाचं. बघितलं तर आपण फक्त आपल्याला बघायचं तर आहे समोरच्याच्या लाईफ मध्ये काय चाललंय. चांगलं चाललं की आपल्याला त्याच्याने पण वाईट वाटून घ्यायचं आहे. आणि काही असं म्हणजे काही ब्रेकडाऊन आलं त्याचाही आपल्याला आनंद मिळायचा आहे. कारण आपण जो दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आपण आनंद व्यक्त करतो ते सगळ्यात मोठं कर्म बनतं. माहिती तुम्हाला, किती लोकांना माहिती आहे. आपण जर काही एखादा पडला खुश झालं तर ते खूप मोठं कर्म बनतं. एकदा काय झालं, एका राजाने खूप मोठी पंगत ठेवली, म्हणजे ब्रह्मघोष ठेवलं. राजे महाराजे लोक करायचे ना मोठे मोठे 100 ब्राह्मण 200 ब्राह्मण, असं त्यांनी 100 ब्राह्मणाचं ब्रह्मघोष ठेवलं. आणि ब्रह्मघोष कुठे ठेवलं, असं मोकळ्या गार्डन मध्ये, जिथं अशी हवा वगैरे आहे, यज्ञ वगैरे करून तिथं ब्रह्मभोज होतो. आणि तिथंच गार्डन मध्ये स्वयंपाकही चालू होता, मोठा स्वयंपाक चालू होता, आचारी स्वयंपाक करत होता. आणि स्वयंपाक चालू होता त्याच वेळेला जे खीर वगैरे बनत होती तिथं मोठमोठ्या कढया पातेल्यामध्ये, तर वरतून एक गरुड जात होता, गरुड. आणि त्याच्या तोंडामध्ये त्यांनी सापाला उचललं होतं. आणि सापाने ते फडफडायच्या याच्यानी किंवा त्याच्या बाहेर सुटायच्या धाकानी त्यांनी विष सोडलं स्वतःच. म्हणजे त्यावेळेला काय करतं साप, आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी विष बाहेर फेकलं जातं. मग ते विष जे बाहेर फेकलं गेलं तर ते विष त्या कढईत पडलं.
विष कढईत पडलं आणि त्याच्यानंतर ब्रह्मभोज झाला. जे काही ब्रह्मभोजन झालं त्या भोजनामध्ये ते ज्या ब्राह्मणाने ते खाल्लं ते ब्राह्मण सगळे मृत्यू झाला त्यांचा, बरोबर आहे. मग याच्यात राजाचा काही दोष आहे का? किंवा राजाला काही माहिती, त्यांनी तर खूप चांगल्या भावनेने बोलवलं, अन्नदान केलं सगळं. बरं त्या पुजाऱ्याचा काही दोष आहे का? ते आचार्याचा नाही. त्या ब्राह्मणांचा स्वयंपाक आणला त्याचा, हे सगळे आपले आपले होते. ती घटना झाली, बरोबर. अशी घटना होती एखादी. मग चित्रगुप्त आणि देव परेशान होते की अरे आता ह्या जे कर्म एवढं कांड झालं, एवढे 100 ब्राह्मण मेले. ब्राह्मण हत्या म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. ते पण एवढे सगळे मेले, मग त्याचं आता हे कोणाच्या अकाउंटला टाकायचं? काय म्हटले ते चित्रगुप्त, डायरी मेंटेन करावं लागते ना त्यांना आपल्या कर्माची किंवा काय. आता हे एवढं मोठं कर्म पाप जे आहे त्याचं टोपलं कोणाच्या डोक्यावर ठेवायचं? राजाच्या. ते म्हणजे राजाचा काही संबंध नाही, आचार्याचा काही संबंध नाही. मग बाकीच्या तिथलचे लोक कोणी असेल, शिपाई असेल, ते असेल, त्यांना काय? त्यांना तर हे माहीतच नाही. मग देव काय म्हणतो, विष्णू काय म्हणतोय, साईडला ठेवा आता सध्या, हे असंच ठेवा. आपण याचा भागीदार शोधणार आहे. याचा कर्म कोणीतरी भेटेल वाली, वेट अँड वॉच आपण जसं म्हणतो ना, त्याचा हे भेटणार आहे. मग काही दिवसांनी त्या राजाला भेटायला दुसऱ्या गावामधून ब्राह्मण येतात. दुसऱ्या गावामधून ब्राह्मण भेटायला जात असतात. एका बाईला आहे ना विचारतात की राजमहलला जायचा रस्ता कुठून आहे, आम्ही राजाला भेटायला आलो. तर ती बाई म्हणे तुम्ही कुठून आले, काय आले, चौकशा करायची सवय असते ना. मग कुठून? ती म्हणे आम्ही असे ब्राह्मण आहे आणि आम्हाला अशी दक्षिणा पाहिजे, आम्ही त्यासाठी राजाला भेटायला. ती म्हणे अरे बापरे, जाऊ नका त्या त्या राजाकडे तुम्ही. ते जर ब्राह्मण गेले ना, तो राजा फार आहे, तो ब्राह्मणांच्या जेवणात विष कालवतो आणि त्यांना मारून टाकतो. बघा तुम्हाला जायचं जा, मी माझं सांगायचं काम केलं, मी सतर्क केलं. शेवटी काय तुमची इच्छा. ती बाई असं म्हणते. मग ती बाई असं म्हटल्यानंतर काय ते त्या ब्राह्मण ठरवतील त्यांच्याकडे जायचं की नाही जायचं, किंवा ते घाबरून वापसही गेले असेल. मग त्यावेळेस चित्रगुप्ताला सांगितलं विष्णूंनी, ही बाई झाली त्या कर्माची कर्मदार, हिच्या नावावर टाका ते अकाउंट. म्हणजे या बाईचा काय संबंध? मग या बाईचा संबंध आहे की आता ते खुश होऊन सांगतीये, ती तिच्या इमोशननी सांगतीये, तिला त्याच्यात मजा येतीये, तिला चांगलं वाटतं ते सांगण्यामध्ये, किंवा तिला त्याच्यामध्ये सुख आहे. त्याच्यामध्ये ती जर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुख शोधतीये, तर मग तीच काय आलं सगळ्यांना. मग काही लोकांना असं वाटतं आम्ही तर काही कर्मच केलं नाही, आम्ही तर कोणाचा खूनच केला नाही, आम्ही तर काही केलंच नाही, मग कशाला एवढं वाईट आयुष्य एखाद्याचं, इतके कशाला हे आहे, असेही कर्म बनतात. मग आपल्याला जिथं माहित नाही किंवा जिथं बोलायचं नाही तिथं आपण शांत बसलेलं परवडतं. अगोदरच असं सांगायचं की आपलं कोणी विचारतंय किंवा हे आहे माहित नाही तिथं काय कर्म आलेलं आहे. म्हणजे कळत न कळत पण असे कर्म बनत असतात. सगळ्यांना समजली गोष्ट? येस. चला आजच्या टॉपिक कडे जाऊया. मस्त पेन डायरी घ्यायची आहे. आज आपल्याला जादूची छडी बनायची आणि आता आपल्याला रेल्म ऑफ मॅजिक मध्ये जातो. म्हणजे आपली आता PhD लेवल सुरू होती, आपली थोडी पुढची लेवल सुरू होती, ज्याच्यामध्ये आपण जे आहे इतरांना पण मॅजिक साठी हेल्प करणार, इतरांच्या पण जीवनात लाईट आणणार. म्हणजे दिव्या आपला थोडा दिवा लुकलुक दुसऱ्याला पण आपण थोडी रोशनी दिली, उजेड दिला दुसऱ्या दिव्याला, त्याची पण वाढेल, आपली पण वाढेल. येस पूजा मॅडम. समजा आपल्याकडून चुकून असं झालं की आपण कुणाचं बोललो पटकन, अरे ती तशीच आहे तो तसंच आहे, आणि आपल्याला पटकन क्लिक झालं अरे आपण असं नाही बोललं पाहिजे. मग त्यावेळी आपण काय करायचं की सॉरी, त्या सॉरी त्या म्हणून टाकायचं. आपल्याला असं व्यक्तीची वाटलं ना, क्षमा मागायची मनातल्या मनात की अरे मी चुकून बोलले आणि मला माहिती की असं, कारण कधी कधी खूप चांगल्या मार्गावर येताना ना थोडंफार आपण चुकतो पण आपल्याला तेव्हा बोलल्यावर लगेच क्लिक होतं, नाही 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 आपण असं बोललं नाही पाहिजे ते बघा शब्द. आपल्या एका चॅप्टर मध्ये होऊन गेलेले ऑलरेडी. तुमच्याकडनं हा. बोलून झालं तर त्याला पण लावायचं, तर लावायचं. आपण जर असं म्हटलं की अरे हा ही अशीच आहे आमची भांड्यावाली बाई आणि जरा सुट्ट्याच मारते, पण पण काम ह्या खूप गोष्टी छान, चांगल्या आहे. हा. पण काम असं. खूप छान करते हा. त्याला आपण टर्निंग पॉईंट करायचं. मुलगा काय अंगावर आहे ना, मस्तीच करतो, पण बाकीचे गुण खूप चांगले, त्याला पण करून आपण त्याला टर्निंग करायची. जेव्हा लक्षात येईल, होत राहील सुरुवातीला एकदमच आपलं कसं नाही का अप अँड डाऊन, पण जसं आपल्याला आपण प्रॅक्टिस वाढवतो ना, आपोआपच आपली करुणा आणि आपली दया आणि प्रेम जे आहे ना, त्याचा ग्राफ वर 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 येत राहतो आणि आपल्याला ऑटोमॅटिकली चांगलं दिसायला लागतं. म्हणजे त्याचे अवगुण जरी असले ना, असू दे ना, काय फरक पडतोय ते, त्याच्याने काय होतं आपल्याला, पण हे बाकीचं तर चांगलं आहे ना थोडंफार. मग आपल्याला ते जाणवायला लागतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे एवढं टेन्शन येत नाही. आणि आपण जे केलं, आपण जे चांगलं करतोय, आता समजा ते एक बोललं गेलं पण आपण 10 ब्लेसिंग पाठवायच्या.
आपल्याकडनं झालं पण आहे, आपण ब्लेसिंगचा काउंट वाढवायचा आपला. आपण जेवढं ब्लेसिंग वाढवू आपण, तर आपल्याकडनं चुकामुका जे झालेल्या असतात त्या हे करता. आणि आपण जसं रात्री झोपताना किंवा आपण म्हणतोच ना देवळात गेल्यावर असं चुकलं मुकलं माफ कर, तर हे आपण वाढवू शकतो. जसं होपनो प्रॅक्टिस मध्ये आहे, तर आपण ती गोष्ट आपल्यासाठी वाढवू शकतो. की आपल्याला असं वाटतंय की नाही दिवसभरातून माझ्याकडे काही चूक झाली वगैरे झाली, तर तुम्ही त्याची माफी मागून हे करू शकता. आणि आपले जेवढं ग्रॅटिट्यूड वाढतं ते तुमचं प्लस मायनस होत राहील. तुम्ही इकडे ग्रॅटिट्यूड ब्लेसिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. जेवढी तुमच्याकडनं होईल तेवढी जास्तीत जास्त करा. तर छोटं मोठं झालं तरी पण तुमचं ते चॅलेंज येणार नाही. आता बघा, आपल्याला एक जादूची कांडी दिसती, एक बॅग मधून एक कॅप दिसती आणि एक बॅग दिसती. जसं डॉक्टरकडे नाही का स्टेटस्कोप वगैरे असतं, तसं आपण आपलं बाहेर जाताना आपलं सर्व सामान पण आहे आणि जादूची कांडी पण आहे. आता ही जादूची कांडी कशी काम करते आणि आपण कसं जादूमय आपण इतरांसाठी करू शकतो. 24वां दिन जादू की छड़ी. क्या आपके मन में कभी इच्छा हुई है हुई है आपके पास एक जादू की छड़ी हो जिससे लहर कर आपके प्रिय लोगों की मदद करते थे? देखिए, आज जादुई अभ्यास को बताएंगे दूसरों की मदद करने के लिए आज जीवन असली जादू की छड़ी का इस्तेमाल की तरह कर सकते. असं लहानपणी आपल्याला खूप असं मनात नाही काय, कधी परीचा ड्रेस घ्यायचा असं आवडतं आणि त्या परीच्या हातात ती कांडी आहे असं आवडतं ते, किंवा आपण असं लहानपणी खेळायचो मी परी परी आहे, किंवा असे पंख, हे सगळं आपल्याला गोष्टी लहानपणी खूप अट्रॅक्ट करायच्या. म्हणजे आपण आपल्या कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत राहायचं आणि आपल्याला पण असं वाटायचं एक अशी जादूची छडी असली मी फिरवली की मी इकडे जाईल तिकडे जाईल. आपण कधी कधी असे विचार पण आपण केलेले, किंवा काहीतरी नाटकामध्ये भाग घेताना शाळेमध्ये घेताना की असं मला परीचा ड्रेस पाहिजे, अशी आपली एक इच्छा असते तिचे पंख आणि ती मला जादूची छडी पाहिजे. मग कुठेतरी आपल्या मनामध्ये ती सुप्त इच्छा होती की आपल्याला हे मॅजिक वगैरे हे आपण असं लहानपणी पण भरपूर वेळेस अट्रॅक्ट केलेलं ही गोष्ट. जब आपके मन में किसी दूसरों के व्यक्ति मदद करने की दिली इच्छा होती है, आपके पास जबरदस्त शक्ति होती है, लेकिन जब कृतज्ञता की उस शक्ति की राह दिखाती है, आपके पास सचमुच एक जादुई छड़ी होती है जो उन लोगों की मदद कर सकती है जिसके पास आप परवाह करते. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हे समोरच्याची मदत करायची, पण माझ्याकडे नाही पैसे, किंवा मला हे समोरच्याच्या मला मला पण कसं तरी वाटायचं हे बघून मला करायचंय, मग खरंच तुमच्याकडे ती जादू शक्ती असती, ती जबरदस्त शक्ती असते ना, पण ती पण आपल्यासाठी माहीत नसते. पण ही कृतज्ञतेची जे आपलं आहे आपण प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये आपल्याला कळायला लागतं की आपण इतरांची कशी मदत करायची आणि ज्याची पर्वा करतो आपल्याला त्याच्याविषयी लवकर वाटतं. म्हणजे आपले नातेवाईक असेल, आपले फॅमिली असेल, आपल्याला त्याच्यासाठी ती वाटतं की नाही मला याच्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. जहां भी आपका ध्यान जाता है वह ऊर्जा का प्रवाह होता है, इसलिए जब आप कृतज्ञता की ऊर्जा दूसरे व्यक्ति की आवश्यकता निर्देशित करते हैं, ऊर्जा उसी ओर से प्रवाहित होने लगती है. इस कारण हर चमत्कार पहले ईसा मसीह धन्यवाद कहा था. कृतज्ञता अदृश्य लेकिन वास्तविक शक्ति है. आपकी इच्छा ऊर्जा के साथ जुड़ने पर यह जादुई छड़ी जैसी बन जाती है. म्हणजे जे ग्रॅटिट्यूड आपण करतोय ते प्रत्येक धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे आणि याची इतकी अदृश्य शक्ती आहे. आपण ते बघतो की लोकांना एक छडीसारखं काम करते. तुम्ही आपण बघितलं असेल लोक रेकी करता आहे ना हाताने वगैरे, किंवा बाकीचे भरपूर हिलिंग आहे, तर त्या सगळ्या काय ते सगळं काय आहे, हेच आहे, हे मॅजिकच आहे. फक्त त्यांच्यामध्ये ती पॉवर वाढलेली असते. जो लोग जादू की छड़ी का इंतजार करते हैं वह नहीं देख पाते की खुद ही जादू की छड़ी. मग आपण काय करतो, इकडं मला सापडेल का, कोणाच्या कुठं देवस्थानी कोणी साधू महाराज मला हे सांगतील का, आपण कुठेतरी जातो कोणतरी काही सांगल ते करेल का, एखाद्या देवळामध्ये आपल्या भविष्यवाल्याकडे, हे सगळं आपण करत बसतो. पण आपल्याला हेच माहित नाही की आपण स्वतःच एक जादूची कांडी आहे. म्हणजे आपण आपलं स्वतःचं आयुष्य बदलू शकतो, पण आपण ते इतरांचं पण बदलू शकतो. मग आपल्याला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. ती जादूची छडी जी आहे ते तुम्ही स्वतः आहे. स्वतः आपण जादूची छडी. येस, आलं लक्षात सगळ्यांना? मग स्वतः आपण जादूची छडी, आपल्याला दुसऱ्यांची वाट पाहायची गरज नाही. यदि आपके परिवार का कोई भी सदस्य, मित्र, कोई दूसरी व्यक्ति जिसके पास परवाह करते हैं, बीमारी, आर्थिक तंगी, परेशान या आपके कामकाज में दुखी है, तनावग्रस्त है, इसलिए दुखी है क्योंकि उसका रिश्ता टूट जाता है, उसका खुद में विश्वास हो गया है, मानसिक समस्या में परेशान है, जीवन में महसूस करते हैं, तो आप स्वास्थ्य में की दौलत में खुशी बढ़ाने के लिए कृतज्ञता अदृश्य हो सकती है इस्तेमाल करें. बघा, सेम गोष्ट आहे. आपण जर एखाद्या परिस्थितीतून गेलोय, म्हणजे आपण स्वतःलाच इमेजिन करा ना, आपल्या काहीतरी एखाद्या परिस्थितीमध्ये गेलो, आपल्याला काहीतरी वाईट सिच्युएशन आली, त्यावेळेस आपल्याला कोणतरी मदत केली, है ना?
त्यावेळेस आपल्याला कोणतरी रस्ता सांगितलं, चल ह्या स्वामींच्या मठामध्ये जा, तिथे 10 मिनिटं बस, तुला बरं वाटेल किंवा तुला हे कर. त्यावेळेस आपल्याला कोणी रस्ता दाखवला, की तू असं नाही असं कर, हे करून बघ. सर्दी खोकला सांगितलं तर कोणी सांगितलं, की असं असं अद्रक आहे, त्याच्यामध्ये हे टाकायचं, काढा करायचं, प्यायचं, बघ तुला छान. म्हणजे कुठंतरी आपल्याला सुद्धा कोणतरी सांगितलं आणि आपण ती गोष्ट फॉलो केली. मग कोणतरी आपल्या लाईफमध्ये पण मॅजिक आणलेलंच आहे. तसं आपल्याला इतरांचं कोणी तुमच्या जवळचं आहे, त्याचं काही ब्रेकडाऊन चालू आहे, त्याचा काही प्रॉब्लेमच आहे, तर आपल्याला ते असं वाटायला लागलं, की नाही मला याला कुठेतरी मदत करायची. आपण त्याच्याशी बोलू शकतो. बोलल्याने काय होणार, त्याचं मन हलकं होणार. त्याला कुठेतरी आशेची किरण वाटू शकतो आपण स्वतः, की हा यांच्याकडनं मला काहीतरी मिळू शकतं. आणि त्यांना जर असं जरी म्हटलं जवळच्या एखाद्या माणसाला, की तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. किती मोठा शब्द होतो हा. त्याचं किती ओझं हलकं होऊ शकतं, की मैं हूं ना. म्हणजे आपण म्हटलं, की मी आहे, तू टेन्शन घेऊ नको. म्हणजे ते सुद्धा आपल्याला खूप मोठी शक्ती दाखवत असतं. किसी दूसरे के स्वास्थ्य के खातिर अपनी जादुई छड़ी लहराए, कल्पना कीजिए उसका स्वास्थ्य पूरी तरह से लौट कर आया है और जादुई शब्द धन्यवाद कहे. म्हणजे कोणाचं जर स्वास्थ्य तुम्हाला ठीक करायचं, तुम्ही इमॅजिन करा मीच जादूची छडी आहे. तुम्ही तुमचाच हात फिरवा आणि त्याला सांगा, हे सांगा, की माझं याचं छान हेल्थ झालेली आहे आणि वॉव खूप ग्रेट आहे. जादू तुमच्या पद्धतीने बदलली आहे. स्वतः तुम्ही इमॅजिन करून त्याला ती पॉवर पाठवू शकता. आप कल्पना कर सकते हैं वो व्यक्ति फोन पर आपको खबर सुना रहा है, आपके सामने बैठकर खबर दे रहा है, सचमुच प्रतिक्रिया देख सकता है, महसूस कर सकते हैं जब आपकी समयता कृतज्ञ हो सके, जिसके उसके सचमुच पूरी तरह स्वस्थ होने के लिए खुश खबर करते रहे, सुनिश्चित आपके द्वारा महसूस करने वाली कृतज्ञता सच्ची और उतनी शक्तिशाली जितनी हो सकती. मग आपण त्या व्यक्तीविषयी चांगले विचार करायला लागलो, की अरे आता या शेजारचं कोणी आजारी आहे ना, आपण म्हटलं की अरे ती व्यक्ती खूप चांगली झाली, ठणठणीत आहे, मस्त मॉर्निंग वॉकला पण येत आहे आणि मस्त पैकी ते म्हणजे चांगलं आहे. थँक यू देवा यांना मदत करण्यासाठी. थँक यू सो मच. आपण जर ही कल्पना केली आणि खरंच ती शक्तिशाली काम करणार, है ना? आपण एखाद्या देवाला जातो ना, असं जवळचं बघा ना, आपलाच मुलगा जर आजारी पडला किंवा काही झालं, ती सिच्युएशन आता आपण काय म्हणतो, देवाला म्हणतो, "बाबा आधी हे बरं कर." काहीतरी मंत्र करतो, ते पाणी मुलाला पाजतो, काहीतरी दिष्ट काढतो, या सगळ्या गोष्टी करतो. आपण स्वतःच त्यासाठी ही जादूची छडी त्यावेळेला ऑलरेडी बनलेलं आहे. आपल्याला ते लक्षात येत नाही आता. पण जर आपण हे इतरांच्या पण जे आपल्या कनेक्टेड नाहीये, ओळखीचं नाही, दिसतंय, तर आपण ती तेवढ्या पुरत्यांना ते चांगले व्हायब्रेशन पाठवू शकतो. यदि आप दौलत के मामले में अपने प्रिय व्यक्ति की मदद करना चाहते हैं, तब अपनी जादुई छड़ी लहराए के लिए जादुई अभ्यास का अनुसरण करें, उसकी प्रक्रिया का दोहराए, उस तरह कृतज्ञ बने, जरूरत की दौलत समय मिल चुकी है, कल्पना करें उस दौलत की पूरी तरह लौट आई है, यह हो चुका है की आप अभी अभी आश्चर्यजनक समाचार मिळणे पर जादुई शब्द धन्यवाद कहे. आपल्याला वाटतं एखाद्याची परिस्थिती खूप वाईट आहे किंवा त्याला असं पैशाची कमी नाही. कल्पनाताईंनी ऑलरेडी ते त्या दिवशी त्यांनी अनुभव सांगितला. त्यांनी विचार केला, की माझ्या मुलीला काहीतरी मिळू दे आणि तिला ते तिकडनं पैसे मिळाले. तर मग आपण असं इतरांसाठी जेव्हा करतो ना, ती पटकन आपली मॅनिफेस्ट होते. कारण आपलं काही त्याच्यात लालच नसतं ना. मग आपण म्हणतो, की नाही याची चांगली परिस्थिती होऊ दे. मग तुम्ही एखाद्या भाजीवाल्याकडनं भाजी घेता. तर हे प्रभू आपण म्हणू शकतो, की याचा चांगला धंदा होऊ दे. चांगलं त्याचा जो ठेला असेल ते पटकन खाली होऊ दे. चांगल्या भावात त्याचं विकल्या जाऊ दे. तर मग तुम्ही छोटीशी प्रेयर करून तिथून निघू शकता. तर तुमचे मॅजिक जे आहे त्याच्यावरती वर्क करणार आहे. म्हणतात ना असं, की काय म्हणतात बा एखाद्याचं आपण लोकं म्हणतात बघा, एखादं आलं ना गिराईक, तर ते खूप चांगलं आहे माझ्यासाठी खूप लकी आहे आणि त्याच्यामुळे माझा खूप धंदा होतो. कधी-कधी आणि ते लोकं पहिल्या वेळेस बोवणीच्या वेळेस किरकिर करत नाही किंवा ते देतात, की नको बा ज्या भावात आहे त्या भावात देतात, थोडं शिल्लक देतात. त्यांचं काय आहे, की स्टार्टिंगचे जे व्हायब्रेशन असतं ते कंटिन्यू राहिले पाहिजे. मग तेच मॅजिक आपण स्वतः प्रत्येक वेळेस कुठे घेताना, खरेदी करताना आपण ते करू शकतो इतरांसाठी. आज ही 3 लोगों को चुनें जिसकी आप परवाह करते हैं, जिसे वर्तमान में स्वास्थ्य, दौलत, खुशी की जरूरत हो। यदि आपके पास हो, हर व्यक्ति को फोटो ले और यह अभ्यास कर सकते हैं, उसका वक्त फोटो सामने रखें. मग आता जर असं वाटायचं आपल्याला, की अजून जवळचं कोणतरी आहे, तुमची आई असेल, वडील असेल, मैत्रिणी असेल, अशा 3 लोकांना आपण घेऊ शकतो. त्यांचा फोटो बघून आपण काय त्यांना प्रॉब्लेम आहे, समजा आता एखादं आहे किंवा त्याला आपल्याला कळालं, की असं-असं त्याला आजार झालेला आहे. मग आपण ते करू शकतो. फोटो घेऊन त्याला आपण इथूनच त्याला ब्लेसिंग पाठवू शकतो. तुम्हाला माहिती आहे, इथून लोकं अमेरिकेत हील करतात. माहिती आहे ना? रेकीनी, हीलिंगनी इथून तुम्ही जगाच्या पाठीवर कोणाला पण करू शकता. मग तुम्ही जर इमॅजिन केलं, की त्या व्यक्तीची चांगलं हेल्थ झालेली आहे. प्रभू थँक यू. खूप छान आहे, स्वस्त आहे आणि मला त्याने फोन आला. मला सांगितलं, "वॉव! ह्या गोळ्या बंद झाल्या. या डॉक्टरची ट्रीटमेंट." मग त्याला काहीतरी कुठून मॅजिक भेटेल. कोणतरी त्याला रस्ता सांगेल. काहीतरी ते ऑटोमॅटिकली तुमचं मॅजिक तिथपर्यंत पोहोचेल.
पहले व्यक्ति को ले, उसका फोटो ले, अपने हाथ में रखे और फिर आंखें बंद कर ले। 1 मिनट तक यह खबर मिलने की कल्पना करें। देखिए उस व्यक्ति को चीज की जरूरत थी और पूरी तरह मिल गई। ध्यान रखिए खबर प्राप्त करने की कल्पना कहीं अधिक आसान है, जबकि बीमार व्यक्ति को दोबारा स्वस्थ होने, निराश होने की, गरीबी व्यक्ती को दोबारा अमीर बनने की तस्वीर देखना कहीं अधिक मुश्किल आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही असं कोणाला एकदम नाही बदलू शकत, एकदम हे करा, पण तुम्ही एखाद्या गोष्टीची जरूरत आहे किंवा त्याला एखादं हेल्थ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम, त्याला तुम्ही पटकन हील करू शकता, है ना. पण असं नाही की तुम्ही लगेच याच्याकडे मर्सिडीज येऊ दे किंवा याच्याकडे आहे ना, त्याची किती जरूरत आहे किंवा काय त्याचा मुश्किल, त्याच्यावरती गोष्ट अवलंबून। यदि आप अपने काल्पनिक तस्वीर को खुद को शामिल कर लेते तो आप अधिक रोमांच कृतज्ञता महसूस करेल। आता फॉर एक्झाम्पल आपली आई आहे, तिचं काहीतरी गुडघे दुखताय, काहीतरी ती हॉस्पिटलमध्ये जातीये आणि मग तुम्ही तुमच्या आईसोबतचा फोटो घेऊन हे करू शकता तिला, नाही का, माझी आई खूप छान आहे, हेल्दी आहे ती आणि मी योगा क्लास जाते, तिचा योगा क्लासचा केलाय किंवा आम्ही एखादा ठिकाणी गेलोय देवाच्या ठिकाणी, ती पायऱ्या चढली आणि वाव किती छान आहे, असं तुम्ही त्याला इमॅजिन करू शकता। आणि ते त्याचं नाव लिहून ते लिहू शकतो आपण की त्या आईचं नाव स्वास्थ्य की दौलत की खुशी के लिए धन्यवाद, म्हणजे ज्यांना स्वास्थ्य मिळालं त्यासाठी मी थँक्यू 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 असं 3 वेळेस आपण लिहून काढू शकतो। जब एक व्यक्ति के मामले में एक अभ्यास कर ले, अगले व्यक्ति को आगे बढ़े और इन्हीं कदमों के अनुसार जब आप 3 लोगों का स्वास्थ्य दौलत खुशी बेचकर जादू की छड़ी का अभ्यास पूरा कर ले। मग एकाच झालं, एकाच आपण इमॅजिन केलं, आपण दुसऱ्याचं करू शकतो। एखाद्याचा स्वभाव चिडचिडा आहे ना, घरामध्ये आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्याला हे गोष्ट आवडते, तर आपण म्हणू शकतो की नाही याचं मानसिक स्वास्थ्य खूप छान झालेलं आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, आणि त्याला ते ब्लेसिंग पाठवू शकतो। हे परमेश्वर आहे प्रभू, याला सद्बुद्धी दे, चांगलं विचार करायचे दे, चांगलं अन्न ग्रहण करायची, चांगले विचाराची शक्ती दे, असं आपण त्यांना ब्लेसिंग पाठवू शकतो त्यांचा फोटो बघून। यह शक्तिशाली अभ्यास तब तक भी कर सकते हैं जब तक आप सड़क पर चल रहे हैं, कहीं और आपकी व्यक्ति ऐसा देखे जिसमें स्पष्ट रूप से खुशी, स्वास्थ्य की दौलत की कमी नजर आ रही। म्हणजे आपण रस्त्यावर नाही का एखाद्याला असं बघतो काहीतरी मागताना वगैरे सिग्नलवर आपल्याला वाईट वाटतं, त्यावेळेस सुद्धा आपण त्याला ब्लेस करू शकतो की याला आज काहीतरी चांगलं खायला मिळू दे, चांगलं याच्या बाबतीत मॅजिक होऊ दे, त्याला पण आपण ते व्हायब्रेशनने आपल्या पाठवू शकतो। कल्पना करें आपके पास जादू की छड़ी है, उसकी दौलत और स्वास्थ्य की खुशी की धन्यवाद देकर मन में लहराइए और जाने के लिए ऊर्जा की वास्तविक शक्ति का सक्रिय कर दिया है, जिसके साथ स्वास्थ्य की दौलत और खुशी है लौटने की कृतज्ञता इस्तेमाल करना कृतज्ञता है, महानतम कार्य है जो आप कर सकते। इसके बारे में आप एक जादुई बात यह भी है, आप दूसरों के लिए स्वास्थ्य, दौलत, खुशी के दिल का कामना करते, आप अपनी और आकर्षित करते। मग आपण हे दुसऱ्यांसाठी करतोय ना, तीच गोष्ट आपल्यासाठी पण आकर्षित करतोय। तुम्हाला माहितीये ना, दुसऱ्यांसाठी भरपूर लोक, जुने लोक म्हणायचे बघा, दुसऱ्यासाठी गड्डा खोदला की तो आपणच त्याच्यात पडतो, असं आपण ऐकलेलं आहे ना। दुसऱ्यासाठी चिंतू नाही वाईट, आपल्या आजी आजोबा दुसऱ्यांसाठी चिंतन वाईट करणं, चिंतन खूप वाईट आहे, मग ते आपलंच वाईट होतं, आपण ते ऐकलेलं आहे। मग चांगलं केल्यावर पण चांगलं होणार नाही का, चांगला विचार केल्यावर पण चांगलं होणार ना। अपने नियामते गिने 10 नियामते लिखे, म्हणजे आपले 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आणि त्याला थँक्यू थँक्यू म्हणायचं। 3 लोगों को चुने जिसमें आप परवाह करते हैं, जिसकी आप सेहत, दौलत या खुशी 3 लोगों को मदत करना चाहते। मग तुम्हाला 3 लोक शोधायचे, सलमान खानच्या पिक्चर मध्ये बघितलंय ना सगळ्यांनी, 3 लोकांची मदत करायची, तसं याच्यामध्ये ते 3 लोक घ्यायचे, तुम्हाला 3 लोकांची मदत करायची। मग कोणी घ्या, तुमची कामवाली बाई घ्या, तुम्हाला वाटतं हिची परिस्थिती सुधारली पाहिजे, काही सांगतात ना कामवाल्या बाया की मला खूप असा प्रॉब्लेम आहे तसा, मग त्यांचा फोटो नसला तुम्हाला समोरासमोर भेटतात, पण असे लोक तसेही चालतात। यदि आपके पास 3 लोगों की अलग अलग फोटो हो तो जादू का छड़ी का अभ्यास समय फोटो सामने रखकर कर सकते। फोटो असते तर दूर असेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता, जवळ असेल तर डायरेक्टली त्यांना समोरासमोर पण तुम्ही फेस टू फेस मनातल्या मनात ते करू शकता। एक बार व्यक्ति ले उसका फोटो हाथ में रखे और अपनी आंखें बंद कर ले, मिनट में मानसिक चित्र देखे, उस व्यक्ति की दौलत, खुशी पूरी तरह लौट आई है, समाचार मिल गया। अपनी आंखें खोले और फोटो खुशी हाथ में थामते हुए जादुई शब्द कहे, नाम, सेहत और दौलत की खुशी के लिए धन्यवाद। मग तुम्ही ते त्यांचा फोटो घेऊन तुमचे त्याच्यावर हात ठेवून म्हणू शकता की यांना हेल्थचं जे आहे, यांना हेल्थ चांगली हेल्थ मिळाली त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद, थैंक यू थैंक यू थैंक यू यूनिवर्स, ऐसा करो। जब आप एक व्यक्ति के लिए यह कर देते, अगले व्यक्ति को पहुंचे और कदमों का अनुसरण करे जब तक कि 3 लोगों के जादू की छड़ी का अभ्यास पूरा ना कर ले। 3 लोक घ्यायचे आपण
आणि त्या लोकांचं एक एक करून तिघांचं पण आपण, कोणाचं हेल्थचं असू शकतो, कोणाचं वेल्थचं असू शकतो, कोणाचं नवरा बायकोचं पटत नाही, काही पण सिच्युएशन ती तुम्ही ठरवू शकता. मग रात्री जादूचा दगडाचा अभ्यास आपला सेम सगळ्यांना माहिती आहे, हातात दगड घ्यायचा आणि चांगल्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं. येस, मग किती छान प्रकारचा अभ्यास आहे. आणि आपल्याला पण असं वाटतं, भरपूर जणांना असं वाटतं ना, मला इतरांसाठी काही करायचंय किंवा इतरांना काही कर. तुमच्या नजरेसमोर असेल एखादी कामवाली बाई असती, ती तुम्हाला काहीतरी कारण सांगते किंवा अरे माझी अशीच कंडिशन आहे किंवा मला हे असंच आहे, तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ब्लेस करू शकता, म्हणू शकता की नाही हिची चांगली कंडिशन झाली आहे, हिच्याकडून कुठेतरी चांगल्या प्रमाणात येतंय, धन येतंय, पैसे येतंय, चांगलं सुख मिळतंय, थँक्यू थँक्यू अशी मनोकामना करू शकता. आपण एखाद्या वेळेस एखाद्या देवाला जातो चांगल्या ठिकाणी, तिथं काय म्हणतो की मी, आपल्याला कोणतंही म्हणतं की माझ्यासाठी पण प्रे करा, माझा पण नमस्कार सांगा. आपल्याला म्हणतो ना, मी या ठिकाणी गेले, माझा पण नमस्कार सांगा. म्हणजे ते काय असतं, इनडायरेक्टली आपल्याला पण तिथे देवाला त्या व्यक्तीचं पण करायचं असतं किंवा त्या व्यक्तीसाठी पण म्हणायचं असतं की यांचं पण भलं कर, माझं कर, यांचं पण कर. म्हणजे आपण जर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला लागतो आणि आपल्या जवळचे प्रियजन असतात त्यांच्या बाबतीत आपल्याला किती कसतरी वाटत असतं ना. काही जर आजारी पडले, इन केस काही झालं, तर आपल्याला मनातल्या मनातच वाटत असतं की कसतरी होतं, खूपच वाईट झालं किंवा असं झालं. मग त्याच्यामध्ये ते न करत बसता, त्याच्यावर आपण चर्चा न करत बसता, ही प्रॅक्टिस करायची त्यांच्यासोबत. बघा, एखाद्या जवळची व्यक्ती असेल, मित्र असेल, त्याच्यासोबत काहीतरी मोठं संकट आलं, काहीतरी झालं, तर त्याला हातात हात जरी घेतला असा आणि त्याला जर म्हटलं की अरे काही टेन्शन घेऊ नको, मी आहे, सर्व काही तुझं ठीक होईल, तुला म्हणजे देव तुझं सगळं चांगलं करणार, तू काही काळजी करू नको, तो आहे ना, तो परमेश्वर. त्या व्यक्तीला किती बरं वाटत असेल, बरं वाटणार की नाही? म्हणजे तुमच्या शब्दामध्ये किती ताकद आहे, किती पॉवर आहे. मग जेव्हा एखादा आजारी पडतो, त्याला भेटायला येतात लोक, तर विचार करा, ते शब्द जर चांगले वापरत असेल तर त्यांना चांगलं होत असेल. आणि ते जर तिथं येऊन अजून 4 लोकांचे किस्से सांगताय, तर त्यावेळेस मेंटल स्ट्रेस कशी झाली असेल? काय होती स्ट्रेस? तेच होतं ना. मग आपल्याला जादूची कांडी बनायची आणि चांगला विचार करायचा समोर सोबत, त्याला हील करायचे. 2-2 मिनिटं लागतात. कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही करू शकता आणि खूप छान ही प्रॅक्टिस. मॅडम आता दुखणं बंद झालं आणि येस. खूप आनंदी राहायला लागलो, फ्रेश राहायला लागलो आम्ही दोघं जण. येस. मग तुमच्या आजूबाजूचे मित्र वगैरे म्हणत असेल ना, काहीतरी बदल होतोय किंवा काहीतरी चेंज आहे. ते ते म्हणतात मॅडम, माझ्या गाडीमध्ये येणारे लोक, तुम्ही पूर्ण आपली गाडी पॉझिटिव्ह ठेवत असं. ते स्वतःहून सांगायला लागले मला आता. तुमच्यात बदल झालेले आहेत पहा. बरोबर आहे. मग एखादं जर आपल्याला तेच एखादं रडकं असलं की असं वाटतं नको आहे आपल्यासोबत. हो. आणि पॉझिटिव्ह असलं की त्याला त्याचा सहवास आपल्याला आवडायला लावायला. मग तुमच्या सोबत जाणारे लोक आहे, एखाद्या दिवशी त्याला काही प्रॉब्लेम सांगितला, तुम्ही ते मनातल्या मनात त्यांना हील करू शकता. एखादा म्हटलं की सर माझं आज हे दुखतंय, ते दुखतंय, तुम्ही आजच्या चॅप्टर मधून ती मॅजिक त्यांना पण पाठवू शकता. हो, हो. असं करू शकता तुम्ही. आणि असं मनातल्या गोष्टी आहे ना मॅडम, काही इच्छा चांगल्या बरं का, त्या लगेच लगेच तात्काळ पूर्ण पण होत आहेत मॅडम. येस, म्हणजे जबरदस्त तुमच्यावर मॅजिक काम करायला लागले. हो. जसं हे मॅजिक आपल्याकडे काम करायला लागेल, तसंच आपल्या बघा ना, हे आपण ठरवतो आणि ती गोष्ट होती. आणि हे आधी पण आपल्याकडे होतं. पण आधी आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, अवेअरनेस नव्हतं. खजिना आपल्याकडेच असतो, पण आपल्याकडे तो लक्ष नसतं आपलं. आपण त्याला आहे म्हणून आहे. पण जसं हे आता कळायला लागतं, तुम्हाला बघा ना, आता 3 महिन्यात येणार याच्यात तो अजून काय चेंज होतील तुमच्यामध्ये, खूप चेंज होणार आहे. आणि तुम्हाला असं वाटेल नाही मला काहीतरी करायचंय, इतरांच्या आपल्याला आपण स्वतःसाठी तर करतच सगळे, स्वतःसाठी तर सगळेच जगतात. मुलाचे शिक्षण, लग्न ते सगळेच करतात. कॉमन मॅन आपण बघतो ते सगळेच करतात. मग तुम्हाला असं वाटेल नाही मला इतरांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे, इतरांच्या लाईफमध्ये पण खरंच बदल आला पाहिजे. ही आपल्यामध्ये भावना व्हायला लागते. आणि आपल्याला असं वाटतं नाही माझं कल्याण हो, समोरच्याचं हो आणि माझंही हो, असं आपण भावना होतो. आणि तुमची ती कालची ऍक्टिव्हिटी मॅडम इतकी आवडली आम्हाला, निंबूची. हा हा. म्हणजे हां, खूप आवडली बरं मॅडम. येस. आम्ही मी तर विद्यार्थ्यांवर सुद्धा एक प्रयोग केला त्याचा. तर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना म्हटलं बरोबर आहे. बघा हो, हो. त्यांना पटवून दिलं मॅडम. ते इतकं आवडलं त्यांना, इतके म्हणजे ते आश्चर्यचकित झाले ना. त्यांना मी मग तुमचं नाव सांगितलं. म्हटलं मी एक फोरमला जॉइन आहे. ते मॅडमांनी आम्हाला हे शिकवलं सकाळी आता आणि तुमचे जे तुम्हाला विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी त्यांना हे करायला लावा मॅजिक. त्यांना असं YouTubeवर आपल्या लिंक बघायला लावा. त्यांना म्हणा त्यांचे मार्क असतील, त्यांचं हे असतील, त्यांना गोल सेट करून ते करायला लावा. हो, हो, हो. आता नक्की, कित्येक नक्की. शाळेमध्ये वगैरे लोक मॅजिकची प्रॅक्टिस चालू करतायत. मग त्यांना म्हणा तुम्ही रात्री रोज एक चॅप्टर करायचा आणि त्यांना काही नाही करायला लावायचं. वाटलं सुरुवातीला ना, जसं एक क्लास सुरू होतो 5 मिनिटं फक्त ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करून घ्यायची. हो, हो. एक 5 मिनिटं तुमच्या शाळेमध्ये आणि तुमच्या वर्गामध्ये, तिथं बघा काय वातावरण चेंज होतं. की थँक नक्की, यू. नक्की.
या वर्गासाठी ज्या खुर्च्या बसायला असेल, ते बोर्ड असेल, थँक्यू आजूबाजूला जे काही दिलेलं आहे आपल्या शाळेकडून त्याचं एक 5 मिनिटं करायला लावा. त्याचा बदल बघा काय होईल. मॅडम ते माझी वाट बघता आता. ते माझा तास केव्हा येईल, म्हणजे माझा पिरियड केव्हा येईल, ते अशी वाट बघतात. सर केव्हा येतील बुवा. आणि हा मी त्यांना विचारलं ना मॅडम. हा, ते म्हणे आम्ही तुमची वाट बघतो सर, तुमचा तास केव्हा येईल बुवा, असं सांगायला लागले ते आता. मग ते आवडते सर झाले की मग तसं लोकांना असं वाटायला लागतं ना, चांगलं वाटायला लागतं त्यांना पण. जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला समजून घेतं. आता हे वय कसं असतं मुलांचं, आपण बघतो ते 8वी 9वीचे किंवा छोटे असतात, त्यांना असं हे असतं आपल्याला कोणतरी समजून घेणार पाहिजे. आणि तेच तेच बोर असं प्रेशर अभ्यासाचं, तेच तेच लेक्चर नको वाटतं ना, काहीतरी नवीन पाहिजे असतं त्या लोकांना. मग ते बरोबर. लोकांना चांगलं वाटायला लागतं त्या मुलांना, की अरे यांच्याकडनं आज काहीतरी नवीन मिळणार. आपण 3 इडियट्स नाही बघितला का? त्याच्यामध्ये ते रेसमध्ये लावतात आणि तो म्हणतो काय आज नवीन शिकायला मिळेल, तुम्ही विचार केलाय का? मग ते असे एखादे शिक्षक असेल आपल्याला काहीतरी नवीन नवीन सांगायचे, तर आपल्याला वाटायचं की त्या शिक्षकांचा पिरियड असायला पाहिजे, ते चांगले आहेत आपल्याला असं. बरोबर. आणि बघा आता आहे ना, आमचं मग असं व्हायला लागलं मॅडम, कधी कधी मला जे खाण्याची इच्छा असते ना, आमचे मॅडम तीच भाजी करतात. आणि मी घरी आल्यानंतर मला कळतं की तीच भाजी करताय बा असं. मग आम्हाला खूप वेगळा आनंद वाटतो. हा, बॉन्डिंग पण चांगली जमते. 1 मिनिट मॅडम बोलताय आमचे तर. मग तेच तर मेन पाहिजे ना. आपण किती पैसा कमवला, नवरा बायकोंचं जर नसेल मॅचअप घरी आल्यावर, याचं तुझं ते पोरं पाहून तेच शिकतात ना. पोरं पण काय म्हणतील मग, अरे यांचं असंच चालू आहे तर आपण काय लक्ष द्यायचं, असं होतं ना. नमस्कार मॅम. नमस्कार. कृतज्ञतामुळे ना फार बदल झालाय मॅडम. धन्यवाद प्रत्येक गोष्टीला. स्वतःच्या शरीराला, स्वयंपाकाच्या वेळेस धन्यवाद, पाण्याला धन्यवाद. आणि जवळच मंदिर आहे मॅडम. रोज म्हणते ना मला ह्या टायमाला जायचंय, बरोबर ती वेळ येते माझी आणि त्या वेळेला बरोबर जायचं तर नसते. दिवसभर 100% सर तर आपल्यामध्ये ते बदल होतच जातात. आपण जसं करत राहतो ना, जशी प्रॅक्टिस वाढेल ना, तसंच आपल्याला एक एक चमत्कार दिसायला लागतं. कधी कधी आपल्या चमत्काराकडे लक्षही नसतं. अरे आज भाजी खूप छान टेस्टी बनली, कारण ते बनवताना आपले फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन खूप छान असताना मग स्वयंपाक पहिल्यापेक्षा खूप छान बनायला लागतो. आपण एखादा पदार्थ केला तो पण असा एकदम नाही का छान बनायला जातो. म्हणजे खूपच असं त्याचं पण टेस्ट मध्ये वाढती, आपल्याला पण कळतं. खाणाऱ्याला पण ते असं आपोआप त्याला फील होतं की हे काहीतरी वेगळं आहे हा, यांचं काहीतरी वेगळी टेस्ट लागते. म्हणजे आपण त्याला अगोदरच ते फील करून किंवा ते एनर्जी नाही. इव्हन मी आता आहे, अगोदर तर माझ्याकडे पोळ्याला बाई वगैरे करते, मी आता स्वतः करते सध्या, वेळ आहे तर. पण त्या सुद्धा इतक्या छान नाही फुललेल्या आणि व्यवस्थित, म्हणजे छान खायला असं वाटतं की नुसती गरम गरम पोळी सुद्धा आपण खाऊ शकतो. ते असं त्याचं एक त्याबद्दल असं प्रेम वाढायला लागलं की नाही, आपण हे स्वच्छ आहे, गॅसचा ओटा पुसताना, गॅस वगैरे पुसताना, की अरे काय आपल्याकडे किती छान बेस आहे, गॅस आहे. पूर्वीच्या लोकांना तर कसं शेगडी याच्यावर स्वयंपाक करत होते, चुलीवर. काय त्यांची परिस्थिती, म्हणजे आपण किती आता ओन आहे, सगळ्या गोष्टी आहे, आपण किती ब्लेसफुल आहे ना, की आपल्याला सगळं इझी इझी मिळत चाललंय सगळं. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये आपण सध्या आहे. अजूनही काही लोक आहेत की त्यांच्याकडे नाहीये गॅस, ते कशा परिस्थितीत स्वयंपाक करत असेल, कसे त्यांना लाकडं आणून ते स्वयंपाक करून आदल्या दिवशी. आणि आपल्या घरात एवढं किराणा सामान भरलेलं वगैरे आहे, महिन्याभराचं चांगलं पीसफुल आहे. काही लोकांना ते कमवायचं तेवढ्या दिवशीच घ्यावं लागायचं. मी एक असं दुकान बघितलं छोटं, किती छोट्या छोट्या डाळी वगैरे केलेल्या. आपण तर किती किती भरून ठेवतो, वर्षाचं हो. 6 महिन्याचं ड्रायफ्रूट हे ते. मग त्यासाठी आपण किती ब्लेस व्हायला पाहिजे. मी एका बाईची स्टोरी ऐकली होती एका याच्यामध्ये, की तिची एवढी परिस्थिती होती आणि एवढीशी तिने डाळ विकत आणली आणि ती डाळ तिची येता येता पार्किंग मध्ये सांडली. अक्षरशः तिने डाळ वेचली एक एक आणि परत घरी आल्यावर डाळ भात केला. म्हणजे सिच्युएशन कशी असते बघा खाण्यासाठी. मग आपण किती ब्लेस आहे की आपल्याकडं आहे, आपण व्यवस्थित खाऊ शकतो, 2 वेळेला पोटभर खाऊ शकतो. कोणी आलं त्यालाही खाऊ घालण्याची ताकद आपल्यामध्ये येईल, तेवढं आपल्याकडे आहे. मग सगळ्याच गोष्टीसाठी ब्लेसफुल आहे. त्याला जर ते बघितलं आपण ऍटिट्यूडने, त्या अँगलने बघितलं, जुन्या लोकांनी काय काही ती परिस्थिती केलेली, त्यांनी फील केलेलं आहे की एक वेळ त्यांना खायला भेटत नव्हतं, काय काय तेव्हा त्या काळामध्ये हे होतं. पण अशी परिस्थिती आपल्याकडे नाही ना आता. नाही. आणि तुम्ही बोलल्यामुळे मॅडम किचन मध्ये गेले की आय लव्ह यू किचन, बेड मध्ये आय लव्ह यू बेड. त्या सगळ्या वस्तूंना ना आपली फ्रिक्वेन्सी आवडत असेल, ते पण आपल्यावर प्रेम करायला लागतं, ते पण आपल्यासोबत खूप छान वाजायला लागतं. घरामध्ये इव्हन तुम्ही असं थोडं ऑब्झर्वेशन केलं ना, तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी आणि चांगला वास किंवा चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदल दिसायला लागतात. हो. काल आहे ना मॅडम, एक म्हणजे अनुभव, देवपूजा करत असताना ना इतकं सेंटेड वास येत होता, कुठून येत होता, काय येत होता, पण पूर्ण देवपूजा होईस तो इतका म्हणजे मंत्रमुग्ध होऊन गेले मी त्या वासात. आणि इतकं फील वाटायचं ना, अरे वाव काय छान वास आहे. तुम्ही म्हणतात ना वाव काय छान आहे, काय भारी आहे.
सारखं तेच तेच आणि दिवसभर मला त्या वासाचा दिवसभर तो म्हणजे आपोआप येत राहिला तो. मग ते तुमच्या म्हणजे खूप आजूबाजूला एक सर्कल तयार होतं पॉझिटिव्हिटीचा आणि ते काही आपण म्हणतो ना एंजल किंवा या सगळ्या गोष्टी आहे एनर्जी आहे तर मग ते कुठेतरी आपल्याला दाखवत असतात ते सिग्नल प्रत्यय येत असतो. आपण एखाद्या देवाची भक्ती केली तर आपल्याला कसं प्रत्यय येत असतो. आपल्याला काहीतरी अनुभव दिसत असतो. आपल्या दिव्यामध्ये फुल येतं, काही वास येतो, काही ते अनुभव येतं. आपले फुलं टवटवीतच राहतात संध्याकाळपर्यंत. आपल्याला असे ते दिसतात. मग कुठं थोडंसं आपण ऑब्झर्वेशन करत राहिलो ना, अरे हे किती छान झालंय, माझं किती मस्त झालंय, हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात. जसं आपलं मॅजिक वाढतं ना, तसं. आणि घरात पण आपले इतर लोक पण आले ना, त्यांना पण कळलं की तुमच्या घरात काहीतरी मला भारी वाटतं. तुम्ही बघा तुम्हाला एनर्जी चेक करतायत. तुम्ही काही घरात लोकांच्या घरात गेला की नको वाटतं तिथं बसायला, पटकन निघायचं असं वाटतं. काहीतरी आहे. घर तर चांगलं असतं, सगळं आवरलं असतं, पण नाही का? पण काही ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की नाही बसा छान. म्हणजे छोटी झोपडी का असेल तिथं आपल्याला छान वाटायला लागतं. तसं आपल्याकडे आल्यावर पण लोकांना वाटायला लागतं की भारी इथं यांच्याकडे काहीतरी छान पॉझिटिव्हिटी आहे. मॅडम मी जिथं जाते ना तर मला कोणी सोडतच नाही. म्हणजे गप्पांमध्ये इतके रंगून जातं ना की समोरची व्यक्ती मला सोडत नाही आणि आमच्याकडे पण आले ना तर ते लोक निघतच नाही. एक एक दीड दीड तास होऊन जातो. मला हे होऊन जातं अरे अजून जात नाही अजून जात नाही. आणि काही बरं ठिकाणी लोकांकडे आता बसायला वेळ नाही राहत. ते काही लोक म्हणतात 10 मिनिटं बसायला नाही. उलट ते नशिबाने ना लोक येतात तुमच्याकडे तर. येतात आणि मॅडम खरंच सांगते मी प्रामाणिकपणे दीड दीड 2-2 तास जातच नाही मॅडम. ते आपल्या आणि घरात असतात. हो खरंच ते पण म्हणतात की तुमच्या घरात आलं ना छान वाटतं. स्वतःहून येतात. स्वतःहून भेटायला येतात. बघा आजकाल कोणाला कोणासाठी वेळ नसतो पटकन यायला. वेळ नाही ते चालू असतं लोकांचं. नाही येतात, आवर्जून येतात मॅडम स्वतःहून. ज्यांना म्हणजे आपल्याविषयी प्रेम आहे ना, ते लोकं खरंच येतात आणि मी जिथेही जाते मॅडम तिथलं वातावरण एकदम खरंच प्रसन्न होऊन जातं. मला तेच लोकं म्हणतात, की "ताई तुम्ही आल्या ना खूप छान वाटतं. ताई तुम्ही आल्या ना खूप बरं वाटतं." आणि अजून कसे म्हणतात, "येत राहा हो, आल्या तर भेटा बरं का. नक्की भेटा." काही नंबर घेतात आता, स्वतःहून आणि नंबर घेतात. आपण बघतो काही लोक असे बघून न बघितल्यासारखं करतात. काही काही लोक ज्याच्यामध्ये आपण ते बघतो तसं पण आहे ना. मग त्याच्यामुळे आपण किती हे नशिबवान की लोक आपल्याला स्माइल देताय, बोलताय, विचारताय. म्हणजे आपण आणि एवढ्या गर्दीत आपल्याकडे लक्ष केंद्रित होतंय. म्हणजे मला पण कळलं, की आपल्यात काहीतरी ओव्हरा चेंज झालाय हा आणि म्हणजे मग आपला ओरा पॉवरफुल होतोय. आपल्याकडे शाहरुख खान, अमिताभ बच्चन जर आला आपल्या सोसायटीत तर काय होईल गर्दी? बरोबर आहे ना. तसं आपल्याला आपला ओरा वाढवत राहायचा रोज डे बाय डे. हो, हो. नक्की, नक्की. आणि मॅडम तुमच्या पावलांवर चालत राहील येस आणि येस. तुमच्या आशीर्वाद सदैव राहू द्या. आता आपल्याला काय एकच काम करायचंय. पुढच्या मॅजिक बुकला जास्त लोकांना इन्व्हाइट करायचंय आणि बोलवायचंय. जेणेकरून आपण इतरांच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला जादूची छडी बनून जायचंय. ओके, नक्की. जास्त लोकांना आपल्याला मॅजिक बुकला बोलवायचं. त्यांना आपण जादूची छडी बनून जायचं. म्हणजे इतरांच्या लाईफ मध्ये पण आपण प्रकाश आणायचा. येस. चलो भरपूर वेळ झाला. थँक्यू सगळ्यांना. आज तुमचा दिवस खूप छान जावो, मस्त जावो, छान मस्त स्वस्त हेल्दी राहा सगळ्यांनी. असेच तुमचाही स्माइल जावो आणि असं प्रसन्न असो. येस आणि असे स्माइल करत राहा दिवसभर. कॅमेरा आहे जसं समोर तुमच्या पाठीमागं पुढे तो शूटिंग वाला कॅमेरा. लग्नात कसं होतं आपल्या आपल्या लग्नात आपण मा माझ्या लग्नाचा अनुभव सांगते ना तुम्हाला. माझं लग्न 12वीतच झालंय. मला इमॅजिनच नाही. मला आनंद काय माहितीये का? नवीन कपडे घ्यायची गरज नाही. तेच मला भेटतात. फक्त ते आनंदात दिवसभर आनंदात राहिली. मग म्हणजे तेच आपण दिवसभर आनंदात होतो ना. आपल्याला काय भारी आहे ना आपल्याला काय अटेन्शन मिळतं तेवढं 2-3 दिवस असतं. आपल्याला नाही का एकदम राणीसारखं असतं. पाठीमागं पुढे चप्पल हे करायला, कोणी ओढणी नीट करायला, कोणी केस नीट करायला आणि आपण काय राणीसारखी लाईफ जगत असतो त्यावेळेस आपण अनुभवतो. म्हणजे सगळेजण अगं खाऊन घे, अगं हे घे, अगं ते घे, अगं हे कर, ते कर. मग आपण ते तशीच लाईफ फील करायची रोज. हो, नक्की, नक्की. अगदी आपल्याला लागलं काही तर लोक लगेच अरे काय लागलं हे पुसून काढा, हे करा, ते करा. मैत्रिणी सोबत इकडं तिकडं सगळेजण असे मागे पुढे मस्त करत राहायचे. येस तर चलो बाय बाय. भेटू उद्या परत. थँक्यू सो नक्की. मच. तुमचे स्माइली एनर्जेटिक चेहरे पाहिले की मस्त माझी पण एनर्जी वाढते. दिवस खूप मस्त जातो, छान जातो. धन्यवाद. काहीतरी असेल मागच्या जन्माचं नातं आहे की नाही? हां, मग त्याच्यामुळे भेटतो ना सगळेजण असे. Yes. आपण म्हणतो ना, तेरा मुझसे है नाता कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई. चलो बाय बाय. भेटू उद्या परत. ओके, धन्यवाद बाय मॅडम. बाय. थँक्यू सो मच.